ऑपरेशन टायगरमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडालेली असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। आज संध्याकाळी ते कुटुंबियांसह कोल्हापूरमध्ये दाखल होतील। कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। उद्या सकाळी 8च्या सुमारास अमित शहा आणि कुटुंबीय अंबाबाई मंदिरात पोहोचतील। त्यानंतर दिवसभर कोल्हापुरात थांबल्यावर संध्याकाळी 7:30 वाजता अमित शहा आणि कुटुंबीय कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत। एकीकडे कायम असताना आता नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर टॉवर सोसायटीत असाच प्रकार घडलाय। गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात जैन मुनींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आली। याची माहिती मिळताच मनसे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा आणि पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। सार्वजनिक आणि सामायिक जागेत रहिवाशांची संमती न घेता धार्मिक कारणांसाठी अशा प्रकारे रंगकाम करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या रंगावर पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारण्यात आला। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद टळला आणि परिसरामध्ये आता शांतता आहे। ये जिन्होंने भी किया है ना या जो कर रहे हैं बाकी जगह पे, उनको एक हाथ जोड़ के विनंती रहेगी, एक मैसेज रहेगा कि वसई विरार तालुका या पूरे शहर में जहाँ पे स्पीड ब्रेकर्स जो लोगों को दिखते नहीं है, स्पीड के कारण जो मृत्यु हो जाती है, दुर्घटना होती है, तो वो कीमान वो टलेगी। तो आप वो स्पीड ब्रेकर पे इस तरह से व्हाइट पट्टियां मारे, ये मेरी विनंती है। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली आंबे स्टॉप जवळ भीषण अपघात झालाय। मध्यधुंद टेम्पो चालकाने 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। या घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर चालक आणि क्लीनर पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र संतप्त नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी बसस्थानकात भरधाव कार घुसली। अपघातात कारने 6 जणांना धडक दिली। एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले। तर भरधाव कार बसला धडकून थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला। झारखंडमधील राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला। राज्यसभेच्या 2 जागांपैकी एका जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार आणि माजी मंत्री बैद्यनाथ राम विजयी झाले, तर दुसरी जागा एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांनी पटकावली। नथवाणी यांनी काँग्रेस उमेदवार प्रणव झा यांचा पराभव केला। एनडीए समर्थित नथवाणी यांना काँग्रेस क्रॉस वोटिंगचा किंबहुना फायदा झाला आणि काँग्रेससाठी हा पराभव मोठा धक्का मानला जातो। कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेसने सर्व 5 जागी विजय मिळवला। एनडीएच्या 11 आमदारांनी काँग्रेसकरता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेसचा विजय झालाय। कर्नाटकात काँग्रेसचे 135 आमदार आहेत, मात्र त्यांना 151 मतं मिळाली, तर दुसरीकडे भाजपला 7 मतं कमी मिळाली। जेडीएसला 18 ऐवजी 14 मतं मिळाली। नागपूरहून ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे 100वे स्वदेशी बूस्टर रवाना झाले। भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेलाय। ब्रह्मोस एरोस्पेस आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या वतीने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचे 100वे स्वदेशी बूस्टर नागपूर इथल्या सोलर इंडस्ट्रीजच्या प्रकल्पातून अधिकृतपणे रवाना करण्यात आले आहेत। या महत्त्वपूर्ण प्रसंगी ब्रह्मोस एरोस्पेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ जोशी आणि सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल उपस्थित होते। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात जनतेचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 11वा दिवस। रावळकोटमध्ये सुमारे 70,000 आंदोलक एकत्र येत त्यांनी सैन्याची जोरदार विरोध करत घोषणाबाजीही केली। पाकिस्तानी सैन्य दहशतवादी असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय। रावळकोटसह पीओकेतल्या मुझफ्फराबाद, मिरपूर आणि कोटलीमध्ये आंदोलन झालंय। 14 जूनला पाकिस्तानी सैन्याच्या रेंजर्सनी तिथल्या नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला। यानंतर हे आंदोलन पेटलंय। आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आता तिथली परिस्थिती सुरक्षा रक्षकांच्या हाताबाहेर गेली। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यावर भारताने पाकिस्तानची बोलतीच बंद केली। भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी पाकिस्तानची पोलखोल केली। पाकिस्तानी सैन्य पीओकेमध्ये दडपशाही करते, सैन्याकडून निरपराध नागरिकांवर अत्याचार होत आहेत। ही दडपशाही पाकिस्तान लपवू शकत नाही असं अनुपमा सिंग यांनी म्हटलं। पाकिस्तानची खरी वस्तुस्थिती समोर आल्यावर मात्र त्यांच्या सचिवांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही। युद्धबंदीनंतर सर्वाधिक सकारात्मक परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर झालाय। कच्च्या तेलाचे दर आता पुन्हा घसरले। कच्च्या तेलाचे दर आता $79 प्रति बॅरलवर गेले। इराणवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत, मात्र त्यामुळे इराणचं तेलही आता बाजारात दाखल होईल। परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। मात्र एवढे दर कमी झाल्यावर भारतात इंधनाचे दर कमी होणार की सरकार कमी दरांच्या झालेल्या मागून करवसुली सुरूच ठेवणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। सोन्यावरील आयात शुल्क दुप्पटपेक्षा अधिक वाढवलंय, त्यामुळे देशातल्या सोन्याची आयात तब्बल 70% घटली आहे। पूर्वी महिन्याला 75 ते 100 टनांच्या दरम्यान असलेली आयात आता 25 ते 30 टनांपर्यंत खाली आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। केंद्र सरकारने 13 मे पासून सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% वर नेलं आहे। या निर्णयानंतर अवघ्या एका महिन्यात आयातीवर लक्षणीय परिणाम दिसून आलाय।
आयातीचं प्रमाण कमी झालं असलं तरी सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे आयातीचं मूल्य वाढलंय. मे महिन्यात भारताची सोन्याची आयात 34% वाढून 3.41 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोनं वापरणारा देश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.